श्री क्षेत्र मायंबा या गर्भगिरीच्या पर्वतरांगामध्ये वसलेलं अतिशय सुंदर असं हे ठिकाण श्री मच्छिंद्रनाथांचं स्थान। आणि या मायंबाला आज आम्ही या ठिकाणी आलो। सिद्धयोगी गोविंदगिरीजी महाराजांच्या आश्रमात पादुका प्रस्थापित करायच्या त्या निमित्ताने आमचं या ठिकाणी येणं झालं आणि इथे आम्ही या पादुका महाराजांच्या समाधीला मध्ये या ठिकाणी त्या करून पाठीमागे श्री चैतन्य मच्छिंद्रनाथांचं हे ठिकाण आहे। दर्शनासाठी लोकांची गर्दी आहे। सर्वांनी दर्शन घेऊन टाका। सुंदर असं गर्भगिरीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण आहे आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आलोत। लोक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने येतात आणि या पद्धतीने धागे या ठिकाणी बांधले जातात। आपल्या ज्या काही मनोकामना असतील त्या मनोकामना इच्छा या ठिकाणी अनेक भक्तांच्या पूर्ण होतात, म्हणून या ठिकाणी धागा या ठिकाणी तो बांधला जातो। ज्यावेळेस इच्छा आपली पूर्ण होईल त्यावेळेस या ठिकाणी आल्यानंतर ते धागे सोडून घेतात, अशी एक परंपरा आहे। तर अतिशय सुंदर असं हे गर्भगिरीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले ठिकाणी मायंबा श्री क्षेत्र मढी समोर दिसत आहे आणि मढीच्या अगदी समोरच अगदी 7 किलोमीटर अंतरावर हे मायंबाचं ठिकाण आहे। या गर्भगिरीच्या पर्वतरांगा आहेत। सुंदर असं वातावरण आहे, सुंदर असा घाटही या ठिकाणी बनवलेला आहे। अतिशय कठीण असा हा घाट आहे आणि या घाटानेच थेट अगदी 4 व्हीलर सुद्धा आपली व्यवस्थितरित्या येऊ शकते। हे मढीचं मंदिर आहे। कानिपनाथांची मढी। मढीपासून काही अंतरावर म्हणजे 7 किलोमीटर अंतरावर हे मायंबाचं ठिकाण आहे। सुंदर असं ठिकाण आहे। अगदी घाटाच्या जवळ थोडंसं वरती आणि मंदिराच्या बरोबर पाठीमागे पायथ्याशी या ठिकाणी देवीचं मंदिर आहे। या ठिकाणाहून पूर्वी तुपाची धार निघायची अशी एक परंपरा आहे आणि हेच तूप मग इकडे होमाला वापरलं जायचं। तर अशी एकंदरीत आख्यायिका आहे। डायरेक्ट बादल्या भरून भरून टाकायचे म्हणे। मारुतीचं मंदिर आहे, मारुती मंदिर। श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगड सावरगाव। अतिशय सुंदर असं वातावरण आहे। मच्छिंद्रनाथांची सुंदर मूर्ती। भगवान दत्तात्रयांची सुंदर मूर्ती आणि इकडे मच्छिंद्रनाथांची सुंदर मूर्ती। दत्त मंदिराच्या बाहेरच इकडे अन्नक्षेत्र आहे। अनेक भक्त या ठिकाणी अन्नदान करतात। हे अन्नक्षेत्र।
नाथ प्रसादालय मच्छिंद्रनाथ देवस्थान. या ठिकाणी प्रसाद विक्री होते. गोविंदगिरीजी महाराजांच्या पादुका या ठिकाणी हे औदुंबराचं स्थान आहे आणि श्री चैतन्य मच्छिंद्रनाथांचं या ठिकाणी सुंदर असं हे स्थान. या पादुका या ठिकाणी दर्शनासाठी ठेवल्यात. हे कृष्णाजी महाराज लकारे, त्याचप्रमाणे मी बाळकृष्ण महाराज सुरासे, आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. सुंदर अशी घोड्यावरची मूर्ती आहे. अश्वावर बसलेले मच्छिंद्रनाथ आहेत. औदुंबराचं झाड आहे. मायंबा मच्छिंद्रनाथ गड. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मी बाळकृष्ण महाराज सुरासे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशा क्षेत्रांची माहिती या निमित्ताने आपल्याला प्रदर्शित करण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न. आज आम्ही सिद्धयोगी गोविंदगिरीजी महाराजांच्या पादुका या ठिकाणून दर्शनासाठी आणून त्या वारीतील आश्रमामध्ये स्थापन करण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. खूप सुंदर असे गर्भगिरीच्या पर्वतावर असलेलं मायंबाचं हे ठिकाण आहे. मच्छिंद्रनाथांचं हे समाधी स्थान आहे आणि खूप सुंदर असं एक नयनरम्य अगदी रमणीय असं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी अनेक भक्तजण येतात आणि त्यांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात. इथं आल्यानंतर मच्छिंद्रनाथांचं ते दर्शन घेतात आणि अनेक भक्त आपण पाहतोय की आज गुरुवार आहे आणि या प्रसंगी भरपूर अशी गर्दी. आता आज थोडी गर्दी कमी झाली पण सकाळी खूप गर्दी होती. तर या ठिकाणी या सुंदर अशा ठिकाणी मडीपासून अगदी थोड्याशा अंतरावर 7 किलोमीटर अंतरावर हे ठिकाणी मायंबाचं. तर हे ठिकाण पाहून आपल्याला काय वाटलं याच्या प्रतिक्रिया नक्की द्या आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.